नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जी.के. आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामध्ये आपण जी.के.चे प्रश्न जे आहेत ते मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत आणि सोबतच करंट अफेअर्सचे प्रश्न आपण डेली बेसिसवर घेतलेले आहेत. ठीक आहे, आपला भाग 18 असणार आहे हा. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे. रेबीजची लस कोणी शोधली असा प्रश्न आहे बघा. या ठिकाणी रेबीजची लस कोणी शोधली, मोस्ट IMP आणि मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे हा. तर याचं उत्तर असणार आहे बघा लुई पाश्चर. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए, लुई पाश्चर यांनी रेबीज या रोगावरील लस शोधलेली आहे. आता जर विचारलं कधी, तर 1885 उत्तर द्यायचं. ठीक आहे, 1885 मध्ये लुई पाश्चर यांनी रेबीज या रोगावरील लस शोधली. तर पाश्चर यांनी ती लस जोसेफ मेस्टर नावाच्या 9 वर्षाच्या मुलाला दिली होती. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न कठीण करण्यासाठी. ठीक आहे, कोणाला दिली होती? जोसेफ मेस्टर या 9 वर्षाच्या मुलाला दिली होती व तो रेबीज मुक्त झाला होता. ठीक आहे, लुई पाश्चर हे फ्रान्स या देशाचे शास्त्रज्ञ आहेत. लुई पाश्चर. ओके. आता या ठिकाणी रॉबर्ट कॉक आहेत बघा ऑप्शनमध्ये. तर यांनी क्षयरोग, कॉलरा आणि अँथ्रॅक्सच्या जीवाणूंचा शोध लावलेला आहे. ठीक आहे, कॉलरा, क्षयरोग, अँथ्रॅक्सच्या जीवाणूंचा शोध रॉबर्ट कॉक यांचा उच्चार रॉबर्ट कोच असा देखील केला जातो, यांनी लावलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचा ऑप्शन ॲडवर्ड जेन्नर, देवीच्या लशीचा शोध हा ॲडवर्ड जेन्नर यांनी लावलेला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, पोलीस भरतीत खूप वेळा पडलेला आहे. ठीक आहे, ॲडवर्ड जेन्नर यांनी देवीच्या लसीचा शोध लावलेला आहे. आता या ठिकाणी हपकिन आहे बघा, तर थोडं नाव वेगळं असू शकते. हापकिन देखील असते काही ठिकाणी, हापकिन. ठीक आहे, तर यांनी प्लेगची लस शोधली होती. हापकिन यांनी प्लेगची लस शोधली होती. यांचं पूर्ण नाव आहे वाल्डेमार मार्डेकाई हापकिन. ठीक आहे, वाल्डेमार मार्डेकाई हापकिन असं यांचं पूर्ण नाव आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? रेबीजची लस लुई पाश्चर यांनी शोधलेली आहे. मित्रांनो, कन्फ्यूज व्हायचं नाही. या व्हिडिओवर आपण शेवटी रिव्हिजन घेणार आहोत. ठीक आहे, रिव्हिजनपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि सर्व प्रश्न तोंडपाठ करून जायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे 23:30 उत्तर अक्षवृत्तास काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं? तर कर्कवृत्त. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी, कर्कवृत्त हे उत्तर असणार आहे. प्रश्नामध्ये 23:05 किंवा 23:50 असं जरी विचारलं तर कर्कवृत्त उत्तर द्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता कर्कवृत्त भारताच्या किती राज्यांमधून जाते हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे. 8 राज्यांमधून जाते. ठीक आहे, ती 8 राज्य तुम्हाला पाठ असलीच पाहिजेत. चला कमेंट करून सांगायचे आहेत 8 राज्य. मी तुम्हाला ट्रिक सांगतो, मच्छरा, झाप, गुमित्री. ठीक आहे, या वाक्यातील प्रत्येक पहिलं अक्षर हे 8 राज्य असणार आहेत. मच्छरा, झाप, गुमित्री 8 राज्य कमेंट करायचे आहेत. ही पाठ असलीच पाहिजेत. आता 8 राज्यांमधून जाते. जर देश विचारले तर 16. ठीक आहे, काही ठिकाणी 17 देशांचा संदर्भ देखील आहे. ठीक आहे, 16-17 हा नंबर लक्षात ठेवायचा आहे. एवढ्या देशांमधून कर्कवृत्त जाते. जर खंड विचारले तर आशिया, आफ्रिका व उत्तर अमेरिका या 3 खंडांमधून कर्कवृत्त जाते. हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. ठीक आहे, आशिया, आफ्रिका व उत्तर अमेरिका या 3 खंडांमधून कर्कवृत्त जाते. ओके. आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे कर्कवृत्त किती महासागरांमधून जाते. ठीक आहे, किती महासागरांमधून जाते. प्रश्न कठीण करण्यासाठी थोडा वेगळा विचारला जाऊ शकतो. आतापर्यंत हाच विचारलेला आहे. ठीक आहे, किती राज्यांमधून जाते व ते राज्य कोणते. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ठीक आहे, ऑप्शन सी सुरेंद्रनाथ बॅनर्जी आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न मसुदा समितीची स्थापना केव्हा झाली होती? नेहमी आपण पाहिलं असेल मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते हा प्रश्न विचारला जातो. तो पण खूप सोपा वाटतोय. तर आता या ठिकाणी स्थापना विचारलेली आहे. उत्तर असणार आहे बघा 29 ऑगस्ट 1947. पर्याय ए, 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झाली होती. या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. या समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? 7. ठीक आहे, एकूण 7. त्यामध्ये एक अध्यक्ष आणि 6 सदस्य. ठीक आहे, एक अध्यक्ष 6 सदस्य असे एकूण 7 सदस्य होते. हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. ठीक आहे,
मसुदा समितीवर प्रश्न विचारलेले आहेत खूप वेळा, त्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा असणार आहे. या ठिकाणी ऑप्शन बी आहे बघा, 26 नोव्हेंबर 1949 महत्त्वाची तारीख आहे. प्रश्न विचारला जातो, संविधान सभेने भारताचे संविधान केव्हा स्वीकृत केले? केव्हा केले तर 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकृत केले. ठीक आहे. त्यानंतर 26 जानेवारी 1950 या दिवशी आपलं भारताचं संविधान संपूर्ण भारतात लागू झालेलं आहे. ठीक आहे. 26 जानेवारी 1950. ठीक आहे. या दिवसापासून जम्मू काश्मीरला ते लागू नव्हतं 370 कलमान्वये, पण आता ते लागू आहे सगळीकडे. ठीक आहे. 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आलेला आहे. स्वीकृत कधी केलेला आहे? 26 नोव्हेंबर 1949ला. ठीक आहे. संविधान सभेने. 9 डिसेंबर 1946 महत्त्वाची तारीख आहे. या दिवशी संविधान सभेची पहिली बैठक पार पडलेली आहे. प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. संविधान सभेची पहिली बैठक केव्हा पार पडली तर 9 डिसेंबर 1946ला पार पडलेली आहे. पुढील प्रश्न, डॉक्टर कार्ल लँडस्टेनर हे पुढीलपैकी कोणत्या शोधाशी संबंधित आहेत? कार्ल लँडस्टेनर हे कोणत्या शोधाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी रक्तगट. ठीक आहे. कार्ल लँडस्टेनर यांनी रक्तगटाचा शोध लावला होता. कोणत्या रक्तगटाचा लावला होता? ए, बी आणि ओ. ठीक आहे. ए, बी आणि ओ या रक्तगटांचा शोध कार्ल लँडस्टेनर यांनी लावलेला आहे 1901 मध्ये. ठीक आहे. 1901 मध्ये. आता हे लँडस्टेनर जे आहेत ते ऑस्ट्रियन व अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत. ठीक आहे. ऑस्ट्रियन अमेरिकन हे शास्त्रज्ञ आहेत. यांना 1930 मध्ये या शोधासाठी नोबेल पारितोषिक देखील मिळालेलं आहे. आता ए, बी व ओ या रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टेनर यांनी लावला. मग ए, बी हा जो रक्तगट राहिलेला आहे चौथा, याचा शोध कोणी लावलेला आहे? तर यांचेच सहकारी कोण आहेत बघा, ते डेकास्टेलो व स्टेनी. ठीक आहे. डेकास्टेलो व स्टेनी यांनी ए, बी या रक्तगटाचा शोध लावलेला आहे, जे कार्ल लँडस्टेनर यांचेच सहकारी आहेत. आता याच्यावर आणखी प्रश्न विचारले जातात. एकूण रक्तगट किती आहेत तर 4. ठीक आहे. हा एक प्रश्न या ठिकाणी बनतो, 4. ठीक आहे. त्यानंतर सर्वात जास्ती रिपीट होणारे सर्वग्राही आणि सर्वदाता. ठीक आहे. म्हणजे कोणता रक्तगट सगळ्यांकडून रक्त घेऊ शकतो आणि कोणता रक्तगट सर्वांना रक्त देऊ शकतो, हे 2 प्रश्न खूप वेळा विचारलेले आहेत. तर बघा, ओ हा जो रक्तगट आहे तो सर्व रक्तगटांना रक्त देऊ शकतो आणि ए, बी हा जो रक्तगट आहे तो सर्व रक्तगटांकडून रक्त घेऊ शकतो. ठीक आहे. उत्तरं लक्षात ठेवायच्यात. हे 2 प्रश्न खूप वेळा विचारलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, मोइडम्स हे युनेस्कोने जाहीर केलेले जागतिक वारसा स्थळ भारतात कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे तर आसाम. ठीक आहे. आसाम उत्तर असणार आहे. आसाममध्ये आहे हे मोइडम्स युनेस्कोने जाहीर केलेले वारसा स्थळ. त्यानंतरचा प्रश्न, बांबू हे खालीलपैकी काय आहे? काय असणार आहे बांबू तर गवत. ठीक आहे. हे गवत आहे. त्यानंतरचा प्रश्न, वैशेषिक दर्शन हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? कोणी लिहिलेला आहे? कणाद. ठीक आहे. महर्षी कणाद किंवा कणाद ऋषी यांनी वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ठिकाणी महाकवी कालिदास आहेत बघा, हे खूप प्रचलित आहेत प्राचीन भारतामध्ये. यांनी मेघदूत, ऋतुसंहार, रघुवंशम, कुमार संभवम असे काही महत्त्वाचे ग्रंथ लिहिलेले आहेत. मेघदूत काही वेळा परीक्षेत विचारलेला आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचे 4 मेघदूत, ऋतुसंहार, रघुवंशम, कुमार संभवम. ठीक आहे. महर्षी वाल्मिकी बऱ्याच वेळेला रिपीट झालेला प्रश्न. रामायण तुम्हाला सर्वांना माहीत असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, दक्षिणायन कालखंड कोणता? कोणता आहे? 21 जून ते 22 सप्टेंबर. ठीक आहे. 21 जून ते 22 सप्टेंबर हा जो कालावधी आहे तो दक्षिणायन म्हणून ओळखला जातो. जर उत्तरायण विचारलं तर बघा, 22 डिसेंबर ते 21 जून हा जो कालावधी आहे तो उत्तरायण म्हणून ओळखला जातो. हे दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न, पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता कोणता? अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय IMP प्रश्न. ठीक आहे. या ठिकाणी रिपीट झालेला प्रश्न खूप वेळा. तर याचं उत्तर असणार आहे मरियाना. मरियाना हा जो गर्ता आहे तो या ठिकाणी सर्वात खोल आहे, पॅसिफिक महासागरामध्ये आहे. आता याची खोली किती आहे तर सुमारे 11 किलोमीटर. ठीक आहे. सुमारे 11 किलोमीटर या गर्ताची खोली आहे. मरियाना नावाची ही गर्त आहे. सेकंड नंबरला आहे टोंगा. ठीक आहे. टोंगा ही देखील पॅसिफिक महासागरामध्ये आणि सुमारे 10.8 किलोमीटर. ठीक आहे. 10.8 किलोमीटर एवढी खोल आहे. टोंगा ही
गर्ता ही पण पॅसिफिक महासागरामध्ये आहे. सुंदा गर्ता बघा या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये, तर ही आपल्या हिंदी महासागरात असलेली सर्वात खोल गर्ता आहे. साधारणतः 7 ते 8 किलोमीटर खोल आहे ही सुंदा गर्ता. ठीक आहे, सुंदा नावाची गर्ता 7 ते 8 किलोमीटर खोल आहे आणि हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, एसआय पद्धतीत बलाचे एकक कोणते? एसआय पद्धतीत बलाचे एकक आहे न्यूटन. ठीक आहे, या ठिकाणी ऑप्शन बी आहे जूल. बघा एसआय पद्धतीमध्ये जूल हे ऊर्जा आणि कार्याचे एकक आहे. ठीक आहे, ऊर्जा आणि कार्य. त्यानंतर प्रश्न आहे, पहिला फिफा शांतता पुरस्कार कोणास मिळालेला आहे? तर याचं उत्तर असणार आहे डोनाल्ड ट्रम्प. ठीक आहे, शेवटी काही ना काही करून या ठिकाणी शांतता पुरस्कार मिळवलेला आहे, पण तो नोबेल नसणार आहे. ठीक आहे, नोबेल पारितोषिक शेवटी नोबेल आहे. हा जो मिळवलेला आहे हा फिफा शांतता पुरस्कार असणार आहे आणि या वर्षी पहिलीच आवृत्ती होती या पुरस्काराची, जी डोनाल्ड ट्रम्प यांनी जबरदस्तीने मिळवलेली आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिशांनी बंदी बनवलेला थिबा राजा हा खालीलपैकी कोणत्या देशातला होता? कोणत्या देशातला होता? तर म्यानमार. ठीक आहे, पूर्वीचं नाव बघा ब्रह्मदेश. ब्रह्मदेशचा राजा होता थिबा, आताचं नाव आहे म्यानमार. याला ब्रिटिशांनी पदच्युत केलं होतं व रत्नागिरीतील थिबा राजवाड्यामध्ये नजरकैदेत ठेवलं होतं. याचा मृत्यू रत्नागिरीमध्येच झालेला आहे. हा जो राजवाडा आहे तो ब्रिटिशांनी या थिबा राजावर नजरकैद किंवा नजर ठेवण्यासाठीच बनवलेला होता. याचं बांधकाम 1910 मध्ये पूर्ण झालं होतं. ठीक आहे, हा राजवाडा कशासाठी बनवण्यात आला होता? तर थिबा या राजावर नजर ठेवण्यासाठी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे हा राजवाडा. त्यानंतर प्रश्न आहे, आसियान या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? कोठे आहे? तर जकार्ता. ठीक आहे, जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आसियान या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय आहे. याची स्थापना जर विचारली तर 1967 मध्ये या संघटनेची स्थापना झाली होती. सध्या एकूण सदस्य आहेत 11. ठीक आहे, 11वा सदस्य आहे तिमोर लोस्टे. ठीक आहे, तिमोर लोस्टे की लेस्टे असं काहीतरी नाव आहे. तिमोर लक्षात ठेवायचं आहे. हा 11वा सदस्य असणार आहे एसियान या संघटनेचा. सध्याचे अध्यक्ष मला कमेंट करून सांगायचे आहेत एसियान संघटनेचे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्राचे नाव सांगा. काय असणार आहे? तर सेस्मोग्राफ. ठीक आहे, सेस्मोग्राफ काही ठिकाणी सेस्मोमीटर या ठिकाणी ऑप्शन झालेला आहे बघा. तर हे भूकंपाची नोंद घेणारे यंत्र आहे, सेस्मोग्राफ किंवा सेस्मोमीटर. ओके, त्यानंतर प्रश्न आहे, जांभळाचा गडद निळा रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे असतो? तर याचं उत्तर असणार आहे अँथोसायनिन. पर्याय क्रमांक डी, अँथोसायनिन या घटकामुळे जांभळाचा गडद निळा रंग प्राप्त झालेला असतो. सेम प्रश्न टॉमॅटोसाठी विचारला जातो. टॉमॅटोचा लाल रंग कशामुळे होतो? तर लायकोपिन. सेम प्रश्न मानवी त्वचेसाठी विचारला जातो. मानवी त्वचेला काळा रंग कशामुळे प्राप्त होतो? तर मेलानिन असं नाव आहे त्या घटकाचं. ठीक आहे, हे प्रश्न विचारलेले आहेत खूप वेळा परीक्षेमध्ये, मेलानिन. त्यानंतर प्रश्न आहे, पहिला महाराणी ताराराणी पुरस्कार 2025 कोणास जाहीर झालेला आहे? तर मेजर स्वाती महाडिक. ठीक आहे, मेजर स्वाती महाडिक यांना पहिला महाराणी ताराराणी पुरस्कार 2025 जाहीर झालेला आहे. त्यानंतर भारताने कोणत्या लोकांसाठी 30 दिवसांचा मोफत ई टुरिस्ट व्हिसा सुरू केलेला आहे? तर रशियन लोकांसाठी. ठीक आहे, भारताने रशियन लोकांसाठी 30 दिवसांचा मोफत ई टुरिस्ट व्हिसा सुरू केलेला आहे. अलीकडेच बघा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आपल्या भारतातील दौऱ्यावर आहेत. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, फिफाचा पहिला शांतता पुरस्कार प्रश्न रिपीट झालेला आहे, डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेला आपण पाहिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील सर्वात लहान जलतरणपटू खालीलपैकी कोण बनलेली आहे? कोण बनलेली आहे? वेदा सरफरे. ठीक आहे, वेदा सरफरे ही भारतातील सर्वात लहान जलतरणपटू बनलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, देशातील सर्वात मोठा खाजगी क्रिकेट सेटअप कोठे बनणार आहे? कुठे बनणार आहे? तर महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी देशातील सर्वात मोठा खाजगी क्रिकेट सेटअप बनणार आहे.
त्यानंतर प्रश्न आहे शाहरुख खान व काजोल यांच्या ब्रॉन्झ पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? तर लंडन, इंग्लंड देशातील लंडन या ठिकाणी शाहरुख खान व काजोल यांच्या ब्रॉन्झ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ठीक आहे, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न आहे असीम मुनीर कोणत्या देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस बनलेले आहेत? तर या ठिकाणी पाकिस्तान. ठीक आहे, पाकिस्तानचा आहे हा असीम मुनीर, हा देशाचा पहिला चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस बनलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 2000 धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय फलंदाज बनलेला आहे? तर चौथा. ठीक आहे, 2000 धावा करणारा रोहित शर्मा हा चौथा फलंदाज ठरलेला आहे. सॉरी, या ठिकाणी 20,000 आहे मित्रांनो, 2000 नाही तर 20,000 एकूण धावा करणारा जो फलंदाज आहे रोहित शर्मा तो चौथा फलंदाज ठरलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी 24 प्रश्न कव्हर केलेले आहेत. विश्लेषणसहित पकडले तर आपण 50+ प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत तुमचे. आता या ठिकाणी आपण या प्रश्नांची रिव्हिजन घेऊया. ही रिव्हिजन तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओतून किती अभ्यास झालेला आहे समजण्यास मदत होईल. रिव्हिजन पूर्ण पाहायची आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट करून सांगायचं किती प्रश्नांची उत्तरे योग्य आलेले आहेत किंवा चुकलेले आहेत. चला तर रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न पहिला आहे रेबीजची लस कोणी शोधली? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए लुई पाश्चर. त्यानंतरचा प्रश्न आहे 23:30 उत्तर अक्षवृत्तास काय म्हटलं जातं? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी कर्कवृत्त. त्यानंतरचा प्रश्न अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी सुरेंद्रनाथ बॅनर्जी. त्यानंतरचा प्रश्न मसुदा समितीची स्थापना केव्हा झाली होती? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए 29 ऑगस्ट 1947. त्यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर कार्ल लँडस्टेनर हे पुढीलपैकी कोणत्या शोधाशी संबंधित आहेत? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी रक्तगट. त्यानंतरचा प्रश्न मोईडम्स हे युनेस्कोने जाहीर केलेले जागतिक वारसा स्थळ भारतात कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी आसाम. पुढील प्रश्न बांबू हे खालीलपैकी काय आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी गवत. त्यानंतरचा प्रश्न वैशेषिक दर्शन हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए कनाद ऋषी. पुढील प्रश्न आहे दक्षिणायन कालखंड कोणता? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए 21 जून ते 22 डिसेंबर. पुढील प्रश्न आहे पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता कोणता? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी मरियाना. त्यानंतरचा प्रश्न एसआय पद्धतीत बलाचे एकक कोणते? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी न्यूटन. पुढील प्रश्न पहिला फिफा शांतता पुरस्कार कोणास मिळालेला आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी डोनाल्ड ट्रम्प. पुढील प्रश्न आहे ब्रिटिशांनी बंदी बनवलेला थिबा राजा हा खालीलपैकी कोणत्या देशातला होता? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए म्यानमार. पुढील प्रश्न आहे एशियान किंवा आसियान या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी जकार्ता इंडोनेशिया. पुढील प्रश्न भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्राचे नाव काय? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी सेस्मोमीटर. पुढील प्रश्न आहे जांभळाचा गडद निळा रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे असतो? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी अँथोसायनिन. त्यानंतरचा प्रश्न आहे पहिला महाराणी ताराराणी पुरस्कार 2025 कोणास जाहीर झाला आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय बी मेजर स्वाती महाडिक. पुढील प्रश्न भारताने कोणत्या लोकांसाठी 30 दिवसांचा मोफत ई टुरिस्ट व्हिसा सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ए रशियन. पुढील प्रश्न फिफाचा पहिला शांतता पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय सी डोनाल्ड ट्रम्प. त्यानंतर प्रश्न आहे भारतातील सर्वात लहान जलतरणपटू खालीलपैकी कोण बनली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वेदा सरफरे. त्यानंतरचा प्रश्न देशातील सर्वात मोठा खाजगी क्रिकेट सेटअप कोठे बनणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुणे महाराष्ट्र. त्यानंतर प्रश्न आहे शाहरुख खान व काजोल यांच्या ब्रॉन्झ पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले?
योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, लंडन, इंग्लंड. पुढील प्रश्न, असीम मुनीर कोणत्या देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस बनलेले आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पाकिस्तान. शेवटचा प्रश्न आहे, 20,000 धावा करणारा रोहित शर्मा हा कितवा भारतीय फलंदाज बनलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चौथा. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 24 प्रश्न या ठिकाणी विश्लेषणसहित पाहिलेले आहेत आणि शेवटी रिव्हिजन घेतलेले आहे. आता 24 पैकी किती उत्तरं तुम्हाला बरोबर द्यायला जमलेले आहेत किंवा किती उत्तरं चुकलेली आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला मित्रांशी शेअर करायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.